शुद्धीपत्रक आलंय, मग बदल काय झालाय? कोणासाठी नोटिफिकेशन आली आहे? कोणी फॉर्म परत भरावे, कोणी फॉर्म मध्ये बदल करावा आणि ज्यांनी फॉर्म भरले नव्हते म्हणजेच त्यांच्याकडून तुमची डेट मिस झाली, कोणी फॉर्म वेळेवर भरू शकलो नाही, असे व्यक्ती फॉर्म भरू शकतात का? ओपन आणि ईडब्ल्यूएस नी काय करावं आणि काय नाही करावं, म्हणजेच कोणी फॉर्म परत भरावा आणि कोणी फॉर्म भरू नये, कोणी आणि कधीपर्यंत ऍप्लिकेशन मध्ये बदल करावेत, आणि आता ही जे शुद्धीपत्रक आलंय मग आता एक्झाम कधी असणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मित्रांनो मिळणार आहेत मित्रांनो. म्हणून ज्यांनी या व्हिडिओवर क्लिक केलं मित्रांनो त्यांनी या व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत बघा मित्रांनो. नक्कीच तुमच्या सगळ्या कमेंट्स म्हणजे तुम्ही आतापर्यंत जेवढी मला मित्रांनो कमेंट्स केले, मेसेज केले मित्रांनो, त्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहेत मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो पुन्हा एकदा आणि आवर्जून सांगतो मित्रांनो, ज्यांनी या व्हिडिओवर क्लिक केलं असेल मित्रांनो त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. चला तर मित्रांनो तुमचा वेळ वाया न घालवता हा आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. पण व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर Hey there. Subscribe to my channel and also press this bell icon. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनल मध्ये जिचं नाव आहे विजन 24/7, जो देईल साथ संघर्षापासून यशापर्यंत. जे नवीन असतील मित्रांनो त्यांनी या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. चला तर मित्रांनो तुमचा वेळ वाया न घालवता आजचा व्हिडिओ स्टार्ट करूया. सगळ्यात आधी मित्रांनो समजून घ्या की जे 5 फेब्रुवारी 2024 ला जाहिरात आली होती त्यामध्ये कोणताही बदल झालेला नाही. मग बदल काय झालेला आहे सर? तर बघा रे, तुम्हाला इथे दिसत असेल मित्रांनो की मी जुनी आणि नवीन जाहिरात लावलेली आहे मित्रांनो. म्हणजे मित्रांनो तुम्हाला कळून येणार की नेमका बदल काय झालेला आहे, बरोबर? तर बघा रे मित्रांनो, सायंटिफिक असिस्टंट आहे म्हणजे वैज्ञानिक सहाय्यक जे फॉरेन्सिक आणि केमिस्ट्रीच्या बेसवर होते, तर त्यांच्यामध्ये कोणताही म्हणजे वॅकन्सी मध्ये कोणताही म्हणजेच जेवढीही कास्ट आहेत त्यांच्यासाठी जे वॅकन्सी निघाल्या होत्या त्या वॅकन्सी मध्ये कोणताही बदल केलेला नाही. मग बदल काय झालेला आहे तर बघा रे, तुम्हाला दिसत असेल मित्रांनो की सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्गीय म्हणजे SCBC. मग आता बघा रे, तुम्हाला दिसून येत असेल की सामाजिक आणि शैक्षणिक मागास वर्गामध्ये काही 5 वॅकन्सी मित्रांनो त्यांनी ऍड केलेलं आहे मित्रांनो. मुळात ऍड पण केल्या म्हणता येणार नाही मित्रांनो, म्हणजे त्यांनी काय केलंय, जे आरक्षण दिलेलं होतं मित्रांनो, जे एक्स्ट्राचं म्हणजे खेळाडू किंवा पदवीधर आरक्षण, ते आरक्षण थोडंसं रद्द करून मित्रांनो त्यांनी हे SCBCच्या पोस्ट वाढवलेल्या आहेत मित्रांनो. तर बघा रे, मग आता किती पोस्ट आहेत तर सायंटिफिक असिस्टंट तर 5 पोस्ट आलेल्या आहेत मित्रांनो. नंतर बघू मित्रांनो, वैज्ञानिक सहाय्यक संगणक गुन्हे म्हणजे सायबर क्राईम वाली जे पोस्ट होती ना मित्रांनो त्यांच्यासाठी मित्रांनो, तर त्या पोस्टसाठी मित्रांनो सामाजिक आणि शैक्षणिक मागासवर्ग म्हणजे SCBC साठी 2 वॅकन्सी आहेत मित्रांनो. तसेच मित्रांनो पुढे बघू रे, सायकोलॉजी मध्ये अशी कोणतीही वॅकन्सी दिली नाही मित्रांनो, कोणताही बदल झालेला नाही मित्रांनो. तर पुढे बघू वरिष्ठ प्रयोगशाळा, तर वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक मध्ये SCBCच्या 3 वॅकन्सी आहेत. तसेच वरिष्ठ लिपिक मध्ये SCBCच्या 1 वॅकन्सी आहे, SCBCची 1 वॅकन्सी आहे. आणि प्रयोगशाळा सहाय्यक मध्ये SCBCच्या 2 वॅकन्सी आहेत. तसेच मित्रांनो तुम्ही बघू शकता की जे व्यवस्थापक होता उपाहारगृह यामध्ये असा कोणताही बदल झालेला नाही. म्हणजे तुम्हाला मित्रांनो आता एवढं तर कळलं असेल की बदल काय झालेला आहे. मग मित्रांनो आता बदल कुणासाठी झालेला आहे हे जाणून घ्यायची वेळ आलेली आहे, बरोबर? तर बघा रे, मला पहिली कमेंट आली होती की ज्यांनी फॉर्म अजूनही भरलेला नव्हता, म्हणजे त्यांच्याकडून डेट मिस झाली होती किंवा त्यांचं लक्षच नाही राहिलं किंवा त्याचा एखादा डॉक्युमेंट रेडी नव्हतं, बरोबर, असे व्यक्ती जे फॉर्म भरू शकले नाहीत, मग ते सगळे सर आता परत फॉर्म भरू शकणार का सर? तर याचं उत्तर सरळ शब्दात आहे नाही. ज्यांच्याकडून हा फॉर्म मिस झाला किंवा जे हे फॉर्म भरू शकले नाहीत ते असे कोणतेही व्यक्ती किंवा ज्यांना परत फॉर्म भरायचा जी इच्छा फॉर्म भरायची असे कोणतेही व्यक्ती फॉर्म भरू शकत नाही मित्रांनो. वेळ कुणासाठी थांबत नाही, वक्त किसी के लिए भी नहीं रुकता है भाई, बरोबर? आता वेळ निघून गेलेली आहे मित्रांनो, त्यामुळे कोणतेही असे व्यक्ती ज्यांनी फॉर्म भरलेला नाही ते फॉर्म परत भरू शकणार नाही. मग आता काही जण असे कमेंट करताय की सर मग आता ज्यांनी फॉर्म भरलाय त्यांना परत फॉर्म भरावा लागेल का? तर मित्रांनो ओपन आणि EWS सोडून अदर सगळे कॅटेगरी म्हणजे बाकी जेवढी कॅटेगरीचे आहेत मित्रांनो त्या कोणत्याही कॅटेगरीच्या व्यक्तींना कोणताही फॉर्म मध्ये बदल करायची गरज नाही आणि परत फॉर्म भरायची गरज नाही. थोडक्यात मित्रांनो ही जे नोटिफिकेशन आहे मित्रांनो ही EWS आणि ओपनच्या विद्यार्थ्यांसाठी असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही, बरोबर?
मग आता काही जण प्रीमियर मध्ये पण कमेंट करत असेल की भाऊ एक्झाम लवकर येणार करा, किंवा कमेंट करतील मग आता सर एक्झाम लवकर येणार ना का सर, एक्झाम कधी येणार, बरोबर. हे उत्तर मी तुम्हाला एड मध्ये देणार आहे मित्रांनो, पण सध्या आपण आपल्या मेन पॉइंटवर बोलूया मित्रांनो, बरोबर. तर बघा रे मित्रांनो, ओपन आणि ईडब्ल्यू सोडून जेवढेही अदर कॅन्डिडेट आहेत मित्रांनो, जेवढी अदर कॅटेगरीचे कॅन्डिडेट आहेत मित्रांनो, त्या कोणत्याही कॅन्डिडेटना मित्रांनो, त्या कोणत्याही उमेदवाराला मित्रांनो परत फॉर्म भरायची गरज नाही, किंवा त्या फॉर्म मध्ये कोणतीही अपडेट करायची म्हणजे कोणतेही बदल करायची गरज नाही. तर मग आता आपण बघू की ओपन आणि ईडब्ल्यूएस वाल्यांसाठी हे नोटिफिकेशन किती महत्वाची आहे आणि त्यांना या नोटिफिकेशनचा उपयोग काय आणि त्यांनी काय करावं, बरोबर. या सगळ्या प्रश्नांची उत्तर मित्रांनो आता आपण बघणार आहोत. आता मित्रांनो जेवढी पोस्ट आहे मित्रांनो, यासाठी ज्या राखीव व आर्थिक दुर्बल घटक मधलं म्हणजेच काय तर एससीबीसी घटक प्रवर्गातील उमेदवारांना सदर आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे व ज्यांच्याकडे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गाचे विहित प्राधिकाऱ्याचे जात प्रमाणपत्र आणि नॉन क्रिमिलियर या प्रवर्गात मोडत असलेल्या विहित प्राधिकाचे वैध प्रमाणपत्र आहे व त्यांनी या संकेतस्थळावर क्रमांक प्रविष्ट करून त्यांच्या अर्जामध्ये प्रवर्गासंबंधित विहित तपशील प्रविष्ट करावे, जेणेकरून पात्र उमेदवारांना सदर आरक्षणाचा लाभ घेता येईल. म्हणजे नेमकं काय करायला पाहिजे सर, आम्हाला काहीच नाही समजलं सर, एकदम सोपी भाषेत सांगतो भाऊ की नेमकं काय करायचं आहे. तर मग बघा रे, आता एससीबीसीच्या 10% आरक्षणाबद्दल मी मुळीच बोलणार नाही मित्रांनो, कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहे की ओपन आणि ईडब्ल्यूएसच्या कॅन्डिडेटनी या डीएपीएसएलच्या पोस्ट रिलेटेड कोणते बदल करायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या ऍप्लिकेशन मध्ये कोणते बदल यांनी करायला पाहिजे. तर बघा रे, आता ज्यांचं ओपन आणि ईडब्ल्यूएस आहे त्यांनी काय करायला पाहिजे, तर त्यांनी जर याचा लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी त्याच्या ऍप्लिकेशनवर जायचं आणि त्याच्या फॉर्म मध्ये बदल करायचा आहे मित्रांनो. कधीपर्यंत बदल करायचा आहे, तर बघा रे कधीपर्यंत बदल करायचा आहे, तर बदलाचा दिनांक आहे मित्रांनो, ऑनलाईन अर्ज करण्याची कालावधी आहे 15/7/2024 ते 19/7/2024. आणि मित्रांनो मग शुल्क भरण्याचा कालावधी काय दिलाय, तर 15/7/2024 ते 19/7/2024. म्हणजे भाऊ एकच डेट दिली भाऊ येणं, बरोबर, सेम डेट दिलेली आहे, बरोबर. म्हणजे मित्रांनो 15/7/2024 ते 19/7/2024 पर्यंत तुम्हाला तुमच्या ऍप्लिकेशन मध्ये बदल करायचा आहे. इतर कास्टच्या व्यक्तींना बदल करायचा नाही, हे पण सांगतोय मित्रांनो. पुढे बघा रे, नंतरचा पॉइंट म्हणतोय की तथापि सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गातील उमेदवारांकरिता म्हणजे एससीबीसी करिता नव्याने अर्ज सादर करण्याची संधी खालील प्रमाणे काय म्हणतोय की एससीबीसी सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास वर्गाकरिता नव्याने अर्ज सादर करण्याची संधी खालील प्रमाणे उपलब्ध करून देण्यात येत आहे, बरोबर. आणि याचा ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी किती आहे, मग याचा ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी किती आहे, तर बघा रे 22/7/2024 ते 26/7/2024 म्हणजे आपण 26 जुलै पर्यंत ही फॉर्म भरू शकतो. नंतर ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो शुल्क भरण्याचा कालावधी आहे 22/7/2024 ते 27/7/2024. जे ओपन आणि ईडब्ल्यूसी आहेत मित्रांनो, जर त्यांनी हा जर फॉर्म भरला असेल मित्रांनो, त्यांनी तुमच्या फॉर्म म्हणजे ऍप्लिकेशन मध्ये जर मित्रांनो तुमचा जो काही क्रमांक असेल मित्रांनो, तो क्रमांक टाकून तो फॉर्म एडिट करायचा मित्रांनो, अपडेट करायचा मित्रांनो, ते जे माहिती आहे ते प्रविष्ट करायची मित्रांनो त्यामध्ये, बरोबर. त्यामध्ये ती माहिती ऍड करायची आहे. आणि मित्रांनो जो नेक्स्ट पॉईंट महत्वाचा होता मित्रांनो, तर एससीबीसीच्या उमेदवाराकरिता नव्याने अर्ज सादर करण्याची संधी खालील प्रमाणे उपलब्ध करून दिलेली आहे म्हणते. पण बघा रे मित्रांनो, यामध्ये पण काय होणार, यामध्ये पण तुम्हाला वेळ दिलेला आहे मित्रांनो 22/7/2024 ते 26/7/2024. पण मित्रांनो जे शैक्षणिक पात्रता आहे मित्रांनो तेच राहणार मित्रांनो. कोणती, जे दिनांक 5 फेब्रुवारी 2024 ला जे जाहिरात आली होती त्यामध्ये जे अटी होत्या, बरोबर, ज्यामध्ये पात्रता होती तेच कंडिशन इथे लागू होणार मित्रांनो, तेच कंडिशन मित्रांनो इथे लागू होणार. आणि पुन्हा एकदा मित्रांनो आवर्जून सांगतो की जे अदर कॅन्डिडेट असतील मित्रांनो त्यांनी फॉर्म पुन्हा भरायची किंवा त्या फॉर्मला अपडेट करायची गरज नाही, बरोबर. आणि नंतरचा पॉईंट उरलाय मित्रांनो की मग आता तर हे जे शुद्धीपत्र आलंय, मग एक्झाम डेट कधी असणार, तर मित्रांनो एक्झाम डेट लवकर येणार मित्रांनो, मे बी ऑगस्टच्या एंडिंग मध्ये येऊ शकते, मे बी ऑगस्ट च्या 20-25 तारखेपर्यंत येऊ शकते मित्रांनो, किंवा ऑगस्ट झाल्यावर मित्रांनो सप्टेंबरच्या फर्स्ट वीक मध्ये येऊ शकते मित्रांनो. पण आता मित्रांनो लवकरात लवकर तयारीला लागा मित्रांनो, एक्झाम लवकरात लवकर येऊ शकते मित्रांनो. मग आता मित्रांनो ज्यांनी सायकोलॉजीच्या बेसवर फॉर्म भरला मित्रांनो त्यांचे पण लेक्चर इथे होणार आहेत मित्रांनो, ज्यांनी सायबर क्राईमवर भरलाय मित्रांनो त्यांचे पण लेक्चर इथेच होणार आहेत मित्रांनो. म्हणजे सगळ्या कॅटेगरीचे लेक्चर मित्रांनो विजन 24/7 या प्लॅटफॉर्मवर होणार आहेत मित्रांनो. त्यामुळे मित्रांनो या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि मित्रांनो सगळ्यांपर्यंत पोहोचवा मित्रांनो, शेअर करा
आणि या चॅनलला मित्रांनो सपोर्ट करा मित्रांनो, प्रेम द्या मित्रांनो. तुम्ही जेवढा सपोर्ट द्याल मित्रांनो तेवढेच कंटेंट, तेवढंच चांगलं कंटेंट, तेवढं तुमच्या एक्झामच्या रिलेटेड एकदम सोयीस्कर कंटेंट मित्रांनो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल मित्रांनो. चला तर मित्रांनो पुन्हा भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो. तोपर्यंत अभ्यास करत राहा.